महाराष्ट्रात आलं होतं महाबली सतपाल नावाचं, कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना। अनेका बरोबर कुस्त्या झाल्या, सलामी द्यायला कोण तयार होत नव्हतं। हरिचंद्र बिराजदार मामाने सलामी दिली आणि 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती झाली। ते दिल्लीचं वादळ, ते दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं चारी मुंड्या चित केलं हरिचंद्र बिराजदार मामाने। दोन्ही खांदा दोन्ही भुजा टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही, पैलवान नोंद घ्या। हत्तीवरनं मिरवणूक काढली कोल्हापूर मधनं हरिचंद्र बिराजदार मामांची। तुमच्या आमच्या सारखे वरच्या 2 गुंड्या काढून फिरत होते जणू काय मॅच सतपालला मारलंय म्हणून, पण मामांचे दोन्ही हात जोडले होते। एकाच आवाज उठला तिथं त्या मैदानामध्ये, हरी रे हरी घे भरारी। आणि हरिचंद्र बिराजदार मामाने सतपालला चारी मुंड्या चित मारल्यानंतर पहिल्यांदा दर्शनाला गेले पंढरीच्या पांडुरंगाच्या। मामा हे पंढरीच्या पांडुरंगाचे फार मोठे भक्त होते आणि त्या कुस्तीला पंच म्हणून होते हिंद केसरी मारुती भाऊ माने। आणि मारुती भाऊ माने हरिचंद्र बिराजदार मामाने चारी मुंड्या चित केलं सतपालला आणि स्वतः मारुती भाऊ माने तिथं नाचायला लागले। आणि खरोखर हरिचंद्र बिराजदार मामांचा इतिहास सांगत असताना आठवण आली मारुती भाऊ मानेंची। मारुती भाऊंचं एक चरित्र सांगतो थोडक्यात। मारुती भाऊंचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये कवटेपिरा नावाचं गाव, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं। हो कवटेपिरा नावाचं गाव, गावाजवळ गेलं तर गाव दिसत नव्हतं, नदीच्या कडेचं गाव, पण दिल्ली तख्तावरती नाव गाजवलं। दिल्लीत एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग। हे शक्य झालं कुस्तीमुळं। गरीब परिस्थितीतून पैलवान झाले मारुती भाऊ माने, हिंद केसरी झाले। एक सांगलीचं शिष्टमंडळ राजीव गांधींना भेटायला गेलं होतं, थोरापांना नवलेला कॉप्ट करून खासदार घ्या म्हणून। आणि राजीव गांधी आले, पार्लमेंट मध्ये बसले आणि विचारलं हे कोण आहे, मारुती भाऊंकडे बघून पेने सांगितलं ये तो मारुती माने, भारत को गोल्ड मेडल मिला है। आप क्यों नाही होते खासदार म्हणले, दुसऱ्यासाठी गेले होते, दुसऱ्याची वर्णी लावायसाठी। असं एकच उदाहरण आपा की गावचे सरपंच आणि खासदार ते मारुती भाऊ माने। आज मामा आपल्यामध्ये नाहीत, मारुती भाऊ आपल्यामध्ये नाहीत, पण या लाल मातीच्या माध्यमातून आठवणी जिवंत आहेत। असे पैलवान कोणी नाही, जसे देहाचे तसेच दिलाचे होते। पैलवानकी संपली, पैलवानकी संपल्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय झाले। आतापर्यंत राजकारणी लोक पैलवानाचा वापर करून घेत होते, पण पैलवानच आता राजकारणात गेले। कोण कुठल्या पक्षाचा आहे मला बघायचं नाही। आमचे मुरलीधरांना मोहर, एक पैलवान आकडी, अरे बाप रे, अबा बाप 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 बाप। मुळशी केसरी पंकज भाऊ हरपुडेचा पट्टा, महेश भाऊ गोळ यांचा पट्टा विजय। संजय तनपुरे विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये। आणि